नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ॲडियाबॅटिक प्रोसेस। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो आयसोचोरिक प्रोसेस आणि आयसोबारिक प्रोसेस। इन आयसोचोरिक प्रोसेस the volume of the system remains constant and there is a change in pressure and temperature. In isobaric process, the pressure of the system remains constant and there is a change in volume and temperature. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ॲडियाबॅटिक प्रोसेस, ज्यामध्ये प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर ह्या तीनही स्टेट व्हेरिएबल्स सायमल्टेनियसली चेंज होतात। तर कशा होतात हे आपण एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून शिकणार आहोत। त्यासाठी माझ्याकडे आहे एक सिलेंडर फिटेड विथ पिस्टन। सिलेंडर फिटेड विथ पिस्टन, तुम्ही सायकलचा पंप पाहिला असेल, तो याच्यासारखाच असतो, सिलेंडर फिटेड विथ पिस्टन, किंवा इंजेक्शन पाहिलं असेल तुम्ही, ते पण याचं उदाहरण आहे। तर आपण याच्या सहाय्याने हा एक्सपेरिमेंट करणार आहोत। तर या ठिकाणी या सिलेंडरमध्ये हवा भरलेली आहे, ही आहे आपली सिस्टीम, आणि या सिस्टीमला व्हॉल्यूम चेंज करण्यासाठी हा पिस्टन आहे। पिस्टनवर जर मी एक्सटर्नल फोर्स लावला तर कॉम्प्रेशन होईल, आणि जर पिस्टन मी बाहेर ओढलं तर एक्सपान्शन होईल आणि थर्मोडायनामिक प्रोसेस या ठिकाणी घडून येईल। तर या सिस्टीमला आता मी कॉम्प्रेस करणार आहे। मी जर फास्टमध्ये असं कॉम्प्रेशन केलं तर कॉम्प्रेशनमध्ये तुम्हाला माहिती आहे की निगेटिव्ह हीट या ठिकाणी त्या सिस्टीममध्ये तयार होते, ज्याला आपण हीट रिलीज बाय द सिस्टीम असं म्हणतो। आणि ही रिलीज झालेली हीट जी आहे ती सराउंडिंगकडे पास व्हायला पाहिजे, परंतु मी ही प्रोसेस अतिशय फास्ट वेगानं केल्यामुळं पुरेसा वेळ ती हीट एनर्जी जी आहे ती सराउंडिंगकडे जाण्यासाठी वेळ मिळत नाही, आणि त्यामुळं सिस्टीमची थर्मल एनर्जी वाढते आणि सिस्टीमचं टेम्परेचर वाढते। ह्या उलट जर मी हा पिस्टन वेगानं असा ओढला तर या ठिकाणी गॅसचं एक्सपान्शन होते, आणि एक्सपान्शन होण्यासाठी बाहेरून हीट त्या सिस्टीमला मिळायला पाहिजे, परंतु ही प्रोसेस फास्ट असल्यामुळं बाहेरची हीट सिस्टीममध्ये येऊ शकत नाही, सराउंडिंगकडून सिस्टीमला हीट मिळू शकत नाही, आणि त्यामुळं सिस्टीम काय करते, आपल्या स्वतःजवळची इंटरनल एनर्जी वापरते। त्यामुळं सिस्टीमची थर्मल एनर्जी जी आहे ती कमी होते, आणि त्यामुळं टेम्परेचर कमी होते। जर ही प्रोसेस मी फास्टमध्ये कॉम्प्रेस केलं तर या ठिकाणी जी हीट रिलीज झालेली आहे त्यामुळं टेम्परेचर वाढते, आणि फास्टमध्ये जर मी याचं एक्सपान्शन केलं गॅसचं बाय पुलिंग द पिस्टन, तर या ठिकाणी सिस्टीम जी काय करते, आपल्या जवळची थर्मल एनर्जी जी आहे, इंटरनल एनर्जी जी आहे ती वापरल्या जाते, आणि त्यामुळे त्याची थर्मल एनर्जी कमी होते आणि टेम्परेचर डाऊन होते। तर ह्या प्रोसेसला आपण म्हणतो ॲडियाबॅटिक प्रोसेस। तर ॲडियाबॅटिक प्रोसेसचा थर्मोडायनामिक्स आणि नेसेसरी फॉर्म्युले आपण कंटिन्यू शिकणार आहोत, पण त्यापूर्वी लाईक बटनवर क्लिक करा, या व्हिडिओला लाईक करा, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही आवडलं असेल तर कॉमेंटमध्ये तुम्ही त्याबद्दल लिहू शकता। विद्यार्थी मित्रांनो, ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय हे आपण एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून आताच पाहिलेलं आहे। आता आपण पाहणार आहोत थर्मोडायनामिक्स ऑफ ॲडियाबॅटिक प्रोसेस। इन केस ऑफ ॲडियाबॅटिक प्रोसेस, pressure, volume and temperature simultaneously changes. Therefore, the equation of state for adiabatic process is given by PV raised to gamma is constant. Let us suppose it is equation number 1, where P is pressure, V is volume and C is the constant, and gamma is the ratio of specific heat Cp upon Cv. Let us suppose it is equation number 2.
Cp and Cv are the specific heat at constant pressure and constant volume, which we have already studied in the previous video, whose link is given in the description. Now from equation 1, P is equal to C divided by V raised to gamma. We know that the work done during any thermodynamic process is given by W is equal to integration dW, or it is equal to integration P dV, where the volume changes from Vi to Vf called as limit of integration. Now putting the value of P, we get W is equal to integration from Vi to Vf C divided by V raised to gamma dV, or C outside the integration from Vi to Vf, writing V raised to gamma as V raised to minus gamma dV, or we get C constant, integration of V raised to minus gamma is V raised to minus gamma plus 1 divided by minus gamma plus 1, limit from Vi to Vf, or it is equal to C divided by minus gamma plus 1 can be written as 1 minus gamma. Now V raised to, here minus is taken as common, gamma minus 1, limit from Vi to Vf. Now the equation can be written as like this: W is equal to C divided by 1 minus gamma 1 upon V raised to gamma minus 1, limit from Vi to Vf, or C divided by 1 minus gamma, putting the limit, upper limit minus lower limit, we get 1 upon Vf raised to gamma minus 1 minus 1 upon Vi raised to gamma minus 1. Now let us suppose this is equation number 4. Now from equation 1, C is equal to Pi Vi raised to gamma is equal to P of Vf raised to gamma, or it can be written as C is equal to Pi Vi into Vi raised to gamma minus 1 is equal to P of Vf into Vf raised to gamma minus 1, where Vi raised to gamma and Vf raised to gamma is split into two terms. Now putting the value of C here, we get W is equal to, first of all write down 1 upon 1 minus gamma C divided by Vf raised to gamma minus 1 minus C divided by Vi raised to gamma minus 1. Now put the value of C as P of Vf raised to gamma minus 1 in the first term and Pi Vi raised to gamma minus 1 in the second term, like this: 1 upon 1 minus gamma. First of all write the term value of C as P of Vf raised to gamma minus 1 divided by Vf raised to gamma minus 1 minus, now put the value of C as Pi Vi raised to gamma minus 1 divided by Vi raised to gamma minus 1. Vf raised to gamma minus 1 and Vi raised to gamma minus 1, it get cancel, we get 1 upon 1 minus gamma in bracket P of Vf minus Pi Vi. Now we know that, let us suppose this is equation number 5. We know that PV is equal to nRT for ideal gas, or Pi Vi is equal to nRTI, P of Vf is equal to nRTf, or P of Vf minus Pi Vi is equal to nRTf minus Ti. Now putting the value in this equation, we get W is equal to, this bracket can be written as nR Tf minus Ti
divided by 1 minus gamma. So this is the required equation of work done during adiabatic process. The PV diagram of adiabatic process is like this. Now here the pressure is initially Pi and finally Pf. Volume is initially Vi and finally Vf. Remember here the temperature is not constant, therefore the process is adiabatic process. Adiabatic process ची उदाहरणं म्हणजे ज्या ठिकाणी फास्ट कॉम्प्रेशन किंवा एक्सपान्शन ऑफ गॅस होते त्या ठिकाणी adiabatic प्रोसेस होत असते, ज्यात टेम्परेचर कॉन्स्टंट राहू शकत नाही, म्हणून कॉम्प्रेशनच्या वेळेस हीट निर्माण होते आणि टेम्परेचर वाढते, आणि एक्सपान्शनच्या वेळेस त्या ठिकाणी हीट ही इंटरनल एनर्जीमधून वापरल्या जाते आणि ती सिस्टीम थंड व्हायला सुरुवात होते. तर हे झालं adiabatic प्रोसेस. याचे काही प्रश्न मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिलेले आहेत, ते तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही सोडवून घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि अशा व्हिडिओच्या लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा नोटिफिकेशन पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला याच्या नोटिफिकेशन्स तुमच्या मोबाईलवर प्राप्त होतील.